Hello friends, this is Anup Nagpure and I welcome to the Pillars Coaching Classes. मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण MDM चालू केला होता. त्या संदर्भातला त्याचं इंट्रोडक्शन काय होतं, कॅरीओव्हर फॅक्टर कसे काढायचे, स्टिफनेस फॅक्टर कसं कॅल्क्युलेट करायचं आणि मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडच्या केसमध्ये जे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर असतात ते डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कसे आपण कॅल्क्युलेट करतो ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले होते. म्हणजेच काय, आपण कॅरीओव्हर फॅक्टर क्लिअर केले, स्टिफनेस फॅक्टर विथ एक्झाम्पल घेतले आणि डिस्ट्रीब्युशन फॅक्टर सुद्धा आपण कव्हर केले. आत्ताच्या व्हिडिओमध्ये सिंपल फ्री मोमेंट कसे कॅल्क्युलेट करतात किंवा त्याचे फॉर्म्युलेज काय असतात आपण हे बघूया. त्यानंतर त्याचे फिक्स्ड मोमेंट काय असतात किंवा कसे काढतात हे आपण बघणार आहोत आणि सिंपल बघणार आहोत. कारण जसे जसे एक्झाम्पल येतील किंवा आपण खूप सारे एक्झाम्पल जे घेणार आहोत त्यामध्ये त्याचे फ्री मोमेंट मी तिथे काढून दाखवणार, त्याचे फिक्स्ड मोमेंट मी तिथे काढून दाखवणार. त्यामुळे मी फक्त आणि फक्त सिंपल सपोर्ट सेंटर पॉइंट लोड, सिंपल सपोर्ट एसेंट्रिक पॉइंट लोड, सिंपल सपोर्ट UDL बस एवढ्यांचेच काढून दाखवतोय. कारण आपण एक्झाम्पल ज्या वेळेला घेणार आहोत किंवा न्यूमेरिकल ज्या वेळेला घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला त्या संदर्भातला सगळा कन्सेप्ट तिथे क्लिअर होईल न्यूमेरिकलमध्ये. हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे, सेकंड व्हिडिओ आहे MDMचा. ओके, नाउ लेट्स सी. ज्या वेळेला फ्री मोमेंट आपण बघतो, सो फ्री मोमेंट इट इज द पार्ट ऑफ बेंडिंग मोमेंट. ओके, इट इज ऑल्सो बी द पार्ट ऑफ बेंडिंग मोमेंट. सो बेंडिंग मोमेंट काढणं काय किंवा त्याला फ्री मोमेंट म्हणून लिहिणं काय याचा अर्थ एकच असतो. सो दॅट ज्या वेळेला आपण फ्री मोमेंट काढतो, सपोज टू बी एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, आणि जर का सेंट्रल पॉइंट लोड असेल W and let this as a L/2, this one be the L/2, this A हा point B आणि हा L/2, total length is nothing but the L. या केसमध्ये याचा जर का तुम्ही BMD कॅल्क्युलेट केलं म्हणजेच कसं सपोर्ट रिएक्शन काय येणार रे बघा. एकदम सिंपल केसमध्ये W/2 हा W आणि ही W/2 बरोबर. आता जर का याचा SFD काढायचा असला तर याचा SFD कसा निघणार, असा निघणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह W/2 आणि W/2. हा तर सॉमचा पार्ट आहे आपला, बरोबर आहे. आणि सिंपल तुम्ही काय करा, याचा मोमेंट घ्या. याचा जर का मोमेंट घेतला या W वर तर काय भेटेल, W/2 इंटू L/2 म्हणजेच काय होईल, W/2 इंटू L/2 काय भेटणार, WL/4. सो सिंपल आहे, याचा जो मोमेंट भेटतो हा आहे WL/4. सो याचा हा बेंडिंग मोमेंट आहे. म्हणून मग याचा फ्री मोमेंट काय बनेल मित्रांनो बघा, सिंपल आहे. जर का तुम्हाला सिंपल सपोर्ट सेंट्रल पॉइंट लोड जर का न्यूमेरिकल मध्ये बीम दिलेला असेल किंवा तो मेंबर दिलेला असेल तर त्या केसमध्ये त्याचा फ्री मोमेंट हा WL/4 असतो. म्हणून मग मी इथे लिहिणार MAB मोमेंट फॉर AB सेक्शन इज WL/4. आय होप की क्लिअर झालं असेल. क्लिअर. म्हणून मी काय म्हटलं की इट इज द सिंपल पार्ट ऑफ बेंडिंग मोमेंट. ओके, नाउ सिमिलर केसमध्ये सपोज सिमिलर केस आहे आणि अशा केसमध्ये जर का तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये त्या केसमध्ये हा W दिलेला असेल आणि या केसमध्ये A हा B and suppose this is nothing but the overall length L. अशा कंडिशन मध्ये दिलं असेल म्हणजे सिम्पली सपोर्टेड एसेंट्रिक पॉइंट लोड विच इज अवे फ्रॉम द सेंटर. आणि या केसमध्ये जर का तुम्हाला फ्री मोमेंट कॅल्क्युलेट करायची गरज असेल तर त्या केसमध्ये फ्री मोमेंट हा कायम WAB/L असतो. कायम लक्षात ठेवायचं की यासाठी जो MAB किंवा बेंडिंग मोमेंट जो मिळाला फॉर सेगमेंट और मेंबर AB इज नथिंग बट WAB/L. आय होप हा पण पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर सपोज मी एक नेक्स्ट पॉइंट घेऊन बघतोय ज्यामध्ये UDL दिली असेल and of W per unit. ओके, and having a length L. याची लेंथ किती आहे मित्रांनो, L आहे. मग अशा केसेसमध्ये जर का सपोज टू बी UDL दिली असेल तर त्या केसमध्ये मित्रांनो हा फर्स्ट डिग्री
पॅराबोलिक कर्व तयार होतो ज्यामध्ये हा असतोय WL²/8. म्हणजेच काय, या केसमध्ये तुम्हाला जर का फिक्स फ्री मोमेंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा यूडेलच्या केसमध्ये फर्स्ट डिग्री पॅराबोलिक कर्व असतो ज्याचा मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट असतो WL²/8. मग मी पुन्हा इथे लिहू शकतो MAB इज इक्वल्स टू WL²/8. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. क्लिअर. आता यापुढे भरपूर साऱ्या गोष्टींची तुम्हाला फ्री मोमेंट कॅल्क्युलेट करणं गरजेचे असतात. जसं की सपोज टू बी यानंतर जर का तुम्हाला काढायची असेलच तर बघा तुम्हाला भरपूर सारे सेक्शन्स आहेत, बीम सेक्शन्स आहेत. सपोज सेंट्रल कपल आहे L/2, ओके, किंवा एसेंट्रिक असू शकतं, हा M A B टोटल L डिस्टन्स L, किंवा UVL असेल त्या केसमध्ये कसं काढायचं, किंवा इंटरनल हिंज असेल तर त्या केसमध्ये कसं काढायचं. तर या संदर्भातले फ्री मूवमेंट कसे काढायचे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचे, हे सर्व आपण येणाऱ्या पुढच्या न्यूमेरिकल मध्ये कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये आपण या संदर्भातल्या सगळ्याच गोष्टी तिथे कव्हर करणार आहोत. त्यामुळे प्लीज हे व्हिडिओ सगळे बघा आणि नवीन व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. हवं तर काही कमेंट तुम्हाला जर का करायची असेल तर कमेंट करा आणि बाकी मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. ओके, नाव फिक्स्ड एंड मोमेंट बघायचं आहे. आता याच 3 कंडिशनसाठी मी फिक्स्ड एंड मोमेंट बघतो. ओके, आता ऑलरेडी फिक्स्ड एंड मोमेंट जे कॅल्क्युलेट केले जातात किंवा याला जर का शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण FEM म्हणून लिहितोय. ओके, फिक्स्ड एंड मोमेंट. नोटेशन कदाचित काही वेगळे असू शकतात, म्हणजे माझे नोटेशन किंवा बाकी क्लासेसवाल्यांचे नोटेशन हे वेगळे असतील. इट डझंट मॅटर की नोटेशन सारखे असणं हे काही कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे बघा फिक्स्ड एंड मोमेंट आपण ऑलरेडी SA1 चा जो पहिला पार्ट आहे त्यामध्ये स्टडी केलं होतं की फिक्स्ड एंड मोमेंट कसे कॅल्क्युलेट करायचे. त्यासाठी सिंपल आहे बघा, सपोज टू बी एखादा बीम असेल जो की फिक्स्ड आहे, A हा B आहे and which is subjected to the W point load at a center of beam. त्या केस मध्ये मग मला काय करता येईल, प्रॉपरली लक्ष द्या. अशा कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो. सिंपल आहे मित्रांनो, या कंडिशन मध्ये तुम्हाला सुरुवातीला एंड मोमेंट जे असतात ते अजून करायचे आहे. एंड मोमेंट अजून करायचे. आता सिंपल बघा, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जर का सॅगिंग नेचर होत असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह अझ्युम करतो आणि जर का हॉगिंग नेचर तयार होत असेल तर त्याला आपण निगेटिव्ह अझ्युम करतो. बरोबर आहे. लक्षात कसं ठेवायचं की सपोज टू बी हा एक बीम आहे आणि एंड मोमेंट जर का या कंडिशन मध्ये फॉर्म होत असेल तर बघा अशा कंडिशन मध्ये बीम जो बेंड होईल तो सपोज टू बी या केस मध्ये आणि इथे या केस मध्ये. म्हणजेच काय, हा सॅगिंग मोमेंट आहे. लक्षात ठेवण्यासाठी कायम लक्षात ठेवायचं, जर का तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं असेल या केसमध्ये म्हणजे स्माइली फेस असेल तर तो सॅगिंग आहे आणि स्माइली फेस आपण पॉझिटिव्ह नेचर म्हणून इंडिकेट करणार. ॲज वेल ॲज जर का तो हॉगिंग नेचर असेल म्हणजे या शेपमध्ये क्राईंग फेस असेल, रडका चेहरा असेल तर त्याला आपण निगेटिव्ह म्हणून इंडिकेट करत असतो. लक्षात येईल. सिमिलरली ओके, सो हॉगिंग अँड सॅगिंग. सॅगिंग आपण काय इंडिकेट करणार, पॉझिटिव्ह घेतो आणि हॉगिंग कायम लक्षात ठेवायचं, हॉगिंग नेचर इज नथिंग बट द निगेटिव्ह. ओके, कायम लक्षात ठेवा. यामध्ये सपोज टू बी मी इंडिकेट करतोय की हा आणि या फॉर्मॅट मध्ये सपोज हा जो MAB आणि हा MBA मी एंड मोमेंट अझ्युम केले. आता माझं अझम्पशन काय आहे की क्लॉकवाइज, इफ सपोज इट टू बी अ क्लॉकवाइज देन इट शुड बी अ पॉझिटिव्ह अँड इफ इट इज अँटी क्लॉकवाइज देन इट इज निगेटिव्ह. जर का तो क्लॉकवाइज असेल तर त्याला मी पॉझिटिव्ह घेणार
जर का तो अँटी क्लॉकवाईज असेल तर त्याला मी निगेटिव्ह घेणार. मग या कंडिशन मध्ये बघा MAB यालाच मी आपल्या फिक्स चेनच्या भाषेमध्ये MFAB लिहिणार, म्हणजेच काय फिक्स्ड मोमेंट ऑफ AB मेंबर. ओके, फिक्स्ड मोमेंट ऑफ AB मेंबर. आता MAB जो आहे तो अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मायनस, आणि सिमिलरली MFBA हा क्लॉकवाईज आहे म्हणून याला मी पॉझिटिव्ह घेणार. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि जर का सेंट्रल पॉइंट लोड आहे म्हणून मग फॉर्म्युला तयार होतोय हा WL/8, आणि हा पण सेम सिमेट्रिसिटी आहे म्हणून हा पण WL/8. क्लियर? इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता हे फॉर्म्युले आले कसे, तर बघा फिक्स्ड मोमेंट हा एक स्पेसिफिक युनिट आहे जो तुम्हाला प्रॉपरली स्टडी करावा लागेल, आणि त्याच्या बेसिसवरनं किंवा त्यावरनं इंटिग्रेशन मेथडने सुद्धा तुम्ही हे फिक्स्ड मोमेंट कॅल्क्युलेट करू शकता. मी तुम्हाला डायरेक्ट टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहून देतोय. ओके, नाउ नेक्स्ट सपोज eccentric point लोड आहे A, this could be the B, total length L, हा असेल W, आणि या केस मध्ये मी बघतोय हा MAB, this will be the MBA. मग आता या केस मध्ये मी काय करू शकतो, तर बघा सिंपल आहे. पुन्हा मी MFAB काढणार, सिमिलरली MFBA काढणार, बरोबर. आता यामध्ये बघा दोन्ही केस मध्ये MFAB पुन्हा कसा आहे रे, अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून निगेटिव्ह, क्लॉकवाईज आहे म्हणजेच पॉझिटिव्ह. एसेंट्रिक लोड आहे, एसेंट्रिक जर का असेल तर त्या केस मध्ये WAB²/L² ही केस असते. सिमिलरली जर का क्लॉकवाईज आहे आणि B एंड कडनं काढायचं असेल तर WA²B/L² ही कंडिशन असते. क्लियर? जर का ती क्लॉकवाईज असेल तर ही कंडिशन, अँटी क्लॉकवाईज असेल एसेंट्रिक लोड साठी तर ही कंडिशन. W is nothing but the acting load. Okay, A is the distance, B is the distance. Okay, and put the value and get the answer. Simple आहे. हा सुद्धा तुम्ही इंटिग्रेशन मेथडने फिक्स्ड एंड मोमेंट काढू शकता. क्लियर? पुन्हा अजून एक बघूया लास्ट. सपोज UDL आहे, फिक्स्ड एंड मोमेंट आहे. एक UDL असेल of W per unit load having a length L, and suppose या केस मध्ये हा MAB and this will be the MBA. आता जर का UDL असेल तर त्या केस मध्ये आपण काय करू शकतो, तर लक्षात ठेवायचं आहे फिक्स एंड मोमेंट ऑफ AB MFAB अँटी क्लॉकवाईज मायनस MFBA क्लॉकवाईज इज नथिंग बट द MFBA. हा प्लस म्हणून हा प्लस होणार, हा अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मायनस. यासाठी फॉर्म्युला तयार होत असतो WL²/8, आणि इकडे WL²/8. बघा तुम्ही पहिला एक्झाम्पल बघा आणि हे थर्ड बघा, दोन्ही मध्ये का बरं, कारण यामध्ये सिमेट्रिसिटी आहे, सिमेट्रिसिटी ऑफ लोड आहे, आणि सिमिलरली इथे पण सिमेट्रिसिटी ऑफ लोड आहे. त्यामुळे काय की MFAB आणि MFBA चे जे काही फॉर्म्युलेज असतील ते सेम आहे, फक्त डायरेक्शन तेवढ्या वेगळ्या आहेत. क्लियर? आता अजून बऱ्याचशा कंडिशन मध्ये आपल्याला फिक्स्ड एंड मोमेंट काढावे लागतील, जसं मी तुम्हाला यामध्ये सांगितलं. तर त्या संदर्भातले फिक्स्ड एंड मोमेंट आपण ज्या वेळेला न्यूमेरिकल चालू करतोय, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे न्यूमेरिकल चालू होतील त्या न्यूमेरिकल्स मध्ये आपण स्टार्टिंग पासनं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फिक्स्ड एंड मोमेंट, फ्री एंड मोमेंट फॉर अ डिफरंट लोडिंग फॅक्टर हे काय असतील हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये ज्यामध्ये आपण न्यूमेरिकल चालू करणार आहोत स्वे अनालिसिसवर. क्लियर? सो पुन्हा एकदा सांगतोय की नवीन व्हिडिओ जर का बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. याचवर तुम्हाला नवीन व्हिडिओज मिळतील, नवीन जे काही व्हिडिओ असतील सब्जेक्टचे ते इथेच मिळतील. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम.